श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 33वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 33वा सर्ग वाचूया. रावणपुत्र मेघनाद जेव्हा अत्यंत बलशाली इंद्राला जिंकून आपल्या नगरात घेऊन गेला तेव्हा सर्व देव प्रजापती ब्रह्मदेवांना पुढे घालून लंकेत पोहोचले. ब्रह्मदेव आकाशात उभे राहूनच पुत्र आणि बंधू बांधवांसह बसलेल्या रावणाच्या जवळ जाऊन त्याला कोमल वाणीने समजावताना म्हणाले, वत्सा रावणा, युद्धात तुझ्या पुत्राचं शौर्य पाहून मी मोठा संतुष्ट झालो आहे. अहो, त्याचा उदार पराक्रम तुझ्यासारखाच किंबहुना तुझ्याहूनही अधिक आहे. तू आपल्या तेजानं समस्त त्रैलोक्यावर विजय मिळवला आहेस आणि आपली प्रतिज्ञा सफल केली आहेस. म्हणून पुत्रासह तुझ्यावर मी प्रसन्न आहे. रावणा, तुझा हा पुत्र अत्यंत बलशाली आणि पराक्रमी आहे. आजपासून हा जगात इंद्रजित या नावाने विख्यात होईल. राजन, हा राक्षस मोठा बलवान आणि दुर्जय होईल. याच्या आश्रयानंच तू समस्त देवांना अधीन करून टाकला आहेस. महाबाहो, आता तू पाकशासन इंद्राला सोडून दे आणि सांग याला सोडण्याच्या बदल्यात देवांनी तुला काय द्यावं. तेव्हा युद्धविजयी महातेजस्वी इंद्रजित स्वतःच म्हणाला, देवांनो, जर इंद्राची सुटका व्हायला हवी असेल तर मी त्याच्या बदल्यात अमरत्व मिळवू इच्छितो. हे ऐकून महातेजस्वी प्रजापती ब्रह्मदेव मेघनाथाला म्हणाले, पुत्रा, तू या भूतलावर पक्षी, चतुष्पाद तसेच महातेजस्वी मनुष्यादी प्राण्यांपैकी कुणीही प्राणी सर्वथा अमर होऊ शकत नाही. भगवान ब्रह्मदेवांचे हे म्हणणे ऐकून इंद्रविजयी महाबली मेघनाथ तिथे उभ्या असलेल्या अविनाशी ब्रह्मदेवांना म्हणाला, भगवान, अमरत्व शक्य नसेल तर मग दुसरी अभिष्ट सिद्धी मी इच्छितो, ती ऐका. मी शत्रूवर विजय मिळवण्याच्या इच्छेनं जेव्हा संग्रामात उतरण्याची इच्छा करीन आणि मंत्रयुक्त द्रव्य वाहून अग्नीची पूजा करीन, त्यावेळी अग्नीतून माझ्यासाठी एक रथ प्रकट व्हावा. तो घोडे जुंपून सज्ज असावा आणि जोपर्यंत मी त्यावर बसलो आहे तोपर्यंत कुणालाही मला मारता येऊ नये. हाच निश्चित वर मला द्यावा. जर युद्धासाठी केला जाणारा जप आणि होम पूर्ण न करताच मी समरांगणात युद्ध करू लागलो तरच माझा विनाश व्हावा, अन्यथा नाही. देवा, सर्व लोक तप करून अमरत्व प्राप्त करतात, परंतु मी पराक्रमाद्वारे या अमरत्वाचा लाभ मिळवला आहे. हे ऐकून भगवान ब्रह्मदेव म्हणाले, एवम अस्तु. यानंतर इंद्रजिताने इंद्राला मुक्त केले आणि सर्व देव इंद्रासह स्वर्गलोकी निघून गेले. त्यावेळी इंद्राचे देवोचित तेज नष्ट झाले होते. तो दुःखी आणि सचिंत होऊन आपल्या पराजयाच्या कारणाचा विचार करू लागला. भगवान ब्रह्मदेवांचे त्याच्या या अवस्थेकडे लक्ष गेले तेव्हा ते म्हणाले, शतक्रतो, आज जर तुला या अपमानानं शोक आणि दुःख होत आहे तर सांग, तू पूर्वकाळी मोठं भयंकर दुष्कर्म का बरं केलं होतंस. प्रभो देवराज, पूर्वी मी आपल्या बुद्धीनं ज्या प्रजा उत्पन्न केल्या होत्या त्या साऱ्यांच्या अंगकांती, भाषा, रूप आणि अवस्था सर्व गोष्टी एकसारख्या होत्या. त्यांच्या दर्शनात आणि लक्षणात काहीही भेद नव्हता. तेव्हा मी एकाग्रचित्त होऊन ज्या प्रजांमध्ये काही विशेष वैशिष्ट्ये आणण्यासाठी काही विचार करू लागलो. विचार केल्यानंतर मी त्या सर्व प्रजांपेक्षा वेगळी विशेष प्रजा निर्माण करावी या उद्देशानं एका नारीची सृष्टी केली. प्रजांच्या प्रत्येक अंगात जी जी अद्भुत वैशिष्ट्ये होती ते सारभूत सौंदर्य मी तिच्या अंगामधून प्रकट केलं. त्या अद्भुत रूप गुणांनी नटलेल्या या नारीची माझ्याकडून निर्मिती झाली होती. तिचं नाव झालं अहल्या.
या जगात कुरूपतेला हल म्हणतात. तिच्यात जी निंदनीयता प्रकट होते तिचं नाव हल्य. ज्या नारीत हल्य असेल ती अहल्या म्हणविली जाते. ज्या नारीत हल्य नसेल ती अहल्या म्हणविली जाते. म्हणून ती नवनिर्मित नारी अहल्या नावानं विख्यात झाली. मीच तिचं नाव अहल्या ठेविलं होतं. देवेंद्रा, सूरश्रेष्ठा, जेव्हा त्या नारीची निर्मिती झाली तेव्हा माझ्या मनात अशी चिंता आली की ही कुणाची पत्नी होईल. प्रभो पुरंदरा देवेंद्रा, त्या कालात तू आपलं स्थान आणि पदश्रेष्ठतेमुळं माझ्या अनुमतीशिवायच मनातल्या मनात ही माझीच पत्नी होईल असा ग्रह करून घेतला होतास. मी ठेव म्हणून महर्षी गौतमांच्या हाती ती कन्या सोपविली. ती खूप वर्षांपर्यंत त्यांच्याकडे राहिली. मग गौतमांनी तिला मजकडं परत पाठविलं. महामुनी गौतमांचं महान स्थैर्य आणि तपसिद्धी जाणून मी ती कन्या पुन्हा त्यांनाच पत्नी म्हणून देऊन टाकली. धर्मात्मे, महामुनी गौतम तिच्यासह सुखपूर्वक राहू लागले. जेव्हा अहल्या गौतमांना देण्यात आली तेव्हा देव निराश झाले. तुझ्या तर क्रोधाला सीमाच राहिली नाही. तुझं मन कामुक झालं होतं म्हणून तू मुनींच्या आश्रमात जाऊन अग्निशिखेप्रमाणे प्रज्वलित होणाऱ्या त्या दिव्य सुंदरीला पाहिलंस. इंद्रा, क्रुद्ध आणि कामार्थ होऊन तू तिच्यावर बलात्कार केलास. त्यावेळी त्या महर्षींनी त्यांच्या आश्रमात तुला पाहिलं. देवेंद्रा, त्यामुळं परमतेजस्वी महर्षींना मोठा संताप आला आणि त्यांनी तुला शाप दिला. शापामुळंच तुला या विपरीत दशेला यावं लागलं. शत्रूंचा कैदी व्हावं लागलं आहे. त्यांनी शाप देताना म्हटलं, वासवा, शक्रा, तू भीती न बाळगता माझ्या पत्नीवर बलात्कार केलास म्हणून तू कधीतरी युद्धात शत्रूच्या हाती सापडशील. दुर्बुद्धे, तुझ्यासारख्या राजाच्या दोषानं मनुष्य लोकातही हा प्रतारणा भाव प्रचलित होईल यात संशय नाही. कारण तू स्वतःच याची सुरुवात इथं केली आहेस. जो जार भावानं पापाचार करील त्या पुरुषावर त्या पापाचा अर्धा भार पडेल आणि अर्धा तुझ्यावर पडेल. कारण याचा प्रवर्तक तूच आहेस. तुझं हे स्थान निस्संदेहपणानं स्थिर असणार नाही. जो कोणी देव राजाच्या पदावर आरूढ होईल तो इथं स्थिर राहू शकणार नाही. हा शाप मी इंद्रमात्रांसाठी दिलेला आहे असं मुनींनी तुला सांगितलेलं होतं. मग त्या महातपस्वी मुनींनी आपल्या त्या पत्नीची निर्भर्त्सना केली आणि ते म्हणाले, दुष्टे, तू माझ्या आश्रमाजवळ अदृश्य होऊन राहशील आणि आपल्या रूप सौंदर्यापासून भ्रष्ट होशील. रूप यौवनानं संपन्न असूनही तू मर्यादा पाळू शकली नाहीस म्हणून तू आता एकमेव रूपवती राहणार नाहीस. जे एक रूप सौंदर्य पाहून इंद्राच्या मनात हा कामविकार उत्पन्न झाला होता ते तुझं रूप सौंदर्य साऱ्या प्रजाननाला प्राप्त होईल यात संशय नाही. तेव्हापासून अधिकांश प्रजा रूपवती होऊ लागली. अहल्येने त्यावेळी विनम्र वचनांनी महर्षी गौतमांना प्रसन्न करून घेतलं आणि ती म्हणाली, विप्रवरा महर्षे, देवराजानं तुमचंच रूप धारण करून मला कलंकित केलं आहे. मी त्यांना ओळखू शकले नव्हते म्हणूनच अजाणतेपणानं माझ्याकडून हा अपराध घडला आहे. मी स्वेच्छाचारी नाही म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करावी. अहल्या असे म्हणाल्यावर गौतमांनी उत्तर दिले, भद्रे, इक्ष्वाकू वंशात एक महातेजस्वी महारथी वीर अवतार घेईल. तो जगात श्रीराम या नावानं विख्यात होईल. महाबाहू श्रीरामांच्या रूपात साक्षात भगवान विष्णूच मनुष्य शरीर धारण करून प्रकट होईल. ते ब्राह्मणांच्या कार्यासाठी तपोवनात येतील. जेव्हा तुला त्यांचं दर्शन घडेल तेव्हा तू पवित्र होशील. तू जे पाप केलं आहेस त्या पापापासून तुला तेच मुक्त करू शकतील. वरवर्णिनी
त्यांच्या आतिथ्य सत्कार केल्यानंतर तू माझ्याकडे येशील आणि मग पुन्हा माझ्याबरोबर राहू शकशील. असे म्हणून ब्रह्मर्षी गौतम आपल्या आश्रमात गेले. मग त्या ब्रह्मवादी मुनींची पत्नी ती अहल्या मोठं भयंकर तप करू लागली. महाबाहो, त्या महर्षी गौतमानं शाप दिल्यामुळे तुझ्यावर हे संकट कोसळलं आहे. तेव्हा तू जे पाप केलं होतंस त्याची आठवण कर. वासवा, त्या शापामुळंच तू शत्रूच्या कैदेत पडला आहेस, अन्य कारणानं नाही. आता एकाग्रचित्त हो आणि सत्वर वैष्णव यज्ञाचं अनुष्ठान कर. देवेंद्रा, त्या यज्ञामुळे पवित्र होऊन तू पुन्हा स्वर्गलोक प्राप्त करून घेशील. तुझा पुत्र जयंत त्या महासमरात मारला गेला नाही. त्याचा आजोबा पुलोम त्याला महासागरात घेऊन गेलेला आहे. यावेळी तो त्याच्याच जवळ आहे. ब्रह्मदेवांचे हे म्हणणे ऐकून देवराज इंद्राने वैष्णव यज्ञाचे अनुष्ठान केले. तो यज्ञ पूर्ण केल्यावर देवराज स्वर्गलोकी गेला आणि तेथे देवराज्याचा कारभार पाहू लागला. अगस्त्य म्हणाले, रघुनंदना, हे आहे इंद्रविजयी मेघनादाचं बल की जे मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं. त्यानं देवराज इंद्रालाही जिंकलं होतं. मग इतर प्राण्यांची तर गोष्टच सोडा. अगस्त्यांचे हे बोलणे ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण तत्काळ म्हणाले, आश्चर्य आहे. त्याबरोबरच वानरांना आणि राक्षसांनाही या गोष्टीमुळे मोठा विस्मय वाटला. त्यावेळी श्रीरामांच्या बाजूला बसलेला बिभीषण म्हणाला, मी पूर्वकाळी ज्या आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या होत्या त्यांचं आज महर्षींनीच स्मरण करून दिलं आहे. तेव्हा श्रीरामचंद्र अगस्त्यांना म्हणाले, तुमचं वचन सत्य आहे. मी बिभीषणाच्या तोंडून ही गोष्ट ऐकली होती. मग अगस्त्य म्हणाले, श्रीरामा, अशा प्रकारे पुत्रासहित रावण सर्व जगासाठी कंटकरूप ठरला होता. त्यानं देवराज इंद्रालाही संग्रामात जिंकलं होतं. इथे 33वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 34वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.